राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी, मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंचा मुहूर्त। महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद, गोष्टी अत्यंत किरकोळ। आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा। एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, मात्र भाजपला पाठिंबा देणार नाही ही शिवरायांची शपथ घ्या, मगच टाळी देण्याची थाळी द्या। उद्धव ठाकरेंकडून अटी शर्तींसह राज ठाकरेंसोबत येण्याची तयारी। वाट बघा, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास उत्तमच, आम्हाला आनंद होईल। उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली। उद्धव ठाकरेंनी घातलेली अट मनसे नेत्यांना अमान्य, तर अट योग्यच असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांचं मत। उद्धव ठाकरे ही शपथ घेतील का? अटी घालून सर्व विसरणं ही उद्धव ठाकरेंची भूमिका अयोग्य, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी घातलेली अट योग्यच, शिवसेना फोडलेल्या भाजप आणि शिंदेंना आमचा विरोधच, अंबादास दानवेंचं प्रकाश महाजन यांना उत्तर। महाराष्ट्रद्रोही शक्तींविरोधात ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं। ट्विट करत रोहित पवारांची शरद पवारांसह अजित पवार यांना साथ। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा। ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। नागपूरमधील रिअल इस्टेट एजंट अंकुश कडू यांची धारदार शस्त्रानं वार करत हत्या। वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, आरोपींचा शोध सुरू। विलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। नागपुरात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद। नागपुरात काल 44.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुढील 4 दिवस विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भातील 4ही जिल्ह्यात पारा 44 अंशांवर पोहोचला। मध्य रेल्वेवर आज 5 तासांचा मेगा ब्लॉक। सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार। सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार। दिल्लीच्या दयालपूरमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून चौकशीचे आदेश। तळमजल्यावरील बांधकामामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज।